कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 108 सेवा ठप्प पडली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 108 रुग्णवाहिकांच्या चालकांनी बेमुदत संप पुकारला। यामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर या संपाचा परिणाम होणार आहे। पगार वाढ व्हावी, कामाच्या वेळेत बदल व्हावा अशा मागण्यांसाठी या चालकांनी संप पुकारलेला आहे। अत्यावश्यक घटना घडल्यास रुग्णसेवा देणार असल्याचं रुग्णवाहिका चालकांनी सांगितलं आहे। कारण आम्ही 2014 साली 108 ॲम्ब्युलन्स सेवा सिंधुदुर्ग कार्यरत झाली, तेव्हापासून काम करत आहोत। तेव्हा आम्हा कंपनीने आश्वासनं दिली होती की वेळोवेळी तुमची पगारवाढ होईल, भत्ते मिळतील तुम्हाला। पण आज 10 वर्ष होऊन गेली जवळजवळ आम्ही काम स्वतः करतोय, अजून कोणतीही पगारवाढ किंवा भत्ते, ड्युटीचं टायमिंग जे आहे आमचं 12 तासाचं आहे ते कमी झालेलं नाही आहे। वारंवार सांगूनही शासनाला निवेदन किंवा आमच्या कंपनीला निवेदन देऊन पण कोणी याची दखल घेत नाही आहे। म्हणून आम्ही हे आज धरणे आंदोलन बेमुदत संप पुकारला आहे आणि या मागण्या आमच्या होत नाही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच राहील। साधारण जिल्ह्यात 12 रुग्णवाहिका कार्यरत आहेत, त्यातील जवळपास सगळ्याच रुग्णवाहिका आज बंद करून इथे जमा झालो आम्ही। आणि जर एखादं असं काहीतरी इमर्जन्सी असेल तरच आम्ही यात सहभाग घेऊ, नाहीतर हा आमचा संप चालूच राहील आहे। कारण आम्ही यापूर्वी पण करोना काळात पण खूप काम केलं आहे। आमच्या कुटुंबाचा विचार न करता त्यांचा जीवही धोक्यात घालून आम्ही रुग्णांची सेवा केली। तेव्हा आम्हाला कंपनीने सांगितलं होतं की आम्ही काही तुम्हाला मोबदला देऊ, पण त्याची काही कोणी दखल घेतली नाही आहे। आमचे अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे, त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा संपर्क साधला, त्यांच्याशी आम्ही बरेच वेळा मागण्या सांगितल्या, असं आहे आमच्या मागण्या पूर्ण करून कंपनीला पुढे सांगा, करतील करा, पण कोणी याची दखल घेत नाही आहे। आणि आतापर्यंत कोणी घेतलेली नसल्यामुळे आज आम्हाला संपाची वेळ आलेली आहे आणि हा आमचा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालूच राहील।